सुंदर मनोहर गोमटी दोन्ही कोरोठे उनी कठीण भेटीसाठी तिष्ठत असते उभा राहोनिया कैसा हरवितो पंढरपुरीचे भीमातडी सुंदर मनोहर गोमटी दोन्ही कोरोठे उनी कधी भेटीसाठी तिष्ठत असे तुका म्हणे भेटावया सदा उभारल्या बाया या देव वाट पाहतो तुमची आणि देवाची वाट बघण्याकरता भेटी होण्याकरता एक वारकरी घरात असावा किती एक ओनली वन एकच वारकरी घरात असावा 3 पिढ्याचा उद्धार होतो पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो पंढरपुरीची भीमा तटी भीमा नदी म्हणजे चंद्रभागा चंद्रभागा म्हणजे महादेवाला सुटलेला घाम अलीकड लोकाला घामच येणार घाम काय येणार रागच नाही राग काय येणार तिखटच नाही आणि हाय ती तिखट पानसट आहे त्याला चाट म्हणायचं चाट हाय झणझणीत खाव मिशातून डोळ्यातून पापण्यातून पाणी यावं हाय तिखटपणा गेलं की मुक्तीसंग्राम गेलं सगळं गेलं बघा आता काय तर चाललंय हो जीवाभावाची माणसं आहेत देशमुख महाराज तुम्ही आम्ही सगळी जीवाची भावाची मग पाकवाजी आळंदीकर अन्य कुठल्या भागातून आलेली संत मंडळी उगा जीवाभावाची माणसं आहे म्हणून परमार्थ कर्म नाव मालिका बघून यूट्यूब बघून फॅक्स बघून कर्मच नाव लक्षात घ्या उदास वाटायला बघा तुरीचं दळण तुरीचं वरण किती खमक लागायचं चवच नाही त्याचं कारण आहे चूल गेली मूल गेलं डबा हाटीला वरण आला विठ्ठल आता ती गाणं पुराणा जमाना होईल अरे संसार आधी हाताला चटकी मग मिळो ते तुम्हाला 1.5 डझन 2 डझन बांगड्या का घालते ती तर भाकर करताना ही करपत आहे बघा किती आपली बापजादी हुशार आहे भाकरी करताना ही करपत आहे तवा म्हणून त्या बांगड्या असते त्या आता ठेवतच नाही त्या शिव जिकडं तिकडं गोटच आणि गॅस जरी असला तर गपचिप कच्चा सुद्धा खायचं मनन करता पूर्वी गॅस नव्हता चुली होत्या बायका काथवटीमध्ये भाकरी थापटायच्या तव्यात टाकायच्या भाकरी गरम झाली की चुलीला लावायच्या काय भाकर फुगत होती आहो आता उलट झालंय भाकर करणारीच फुगती म्हणून नवऱ्याची पडावणी झालं विठ्ठल आता भजन थोडं नकारा जास्त आहे तुमच्यासारखं जीव तोडून कुठला हो आता नकाराच जास्त आहे हिनी घाला गोंधळ आमचा हरिनाम संबळ माझे हरिनाम संबळ हरिनाम संबळ माझे हरिनाम संबळ टपक टपक टपक
म्हणते ते आपण भजन करतो. वाजे हरी नाम संभळ 10-5 गादा जेव आम्ही तुमच्या गोंधळाने. काम क्रोध बकरा मारा पूजा रुक्माईच्या वारा. जेथे विठूचे देऊळो तेथे तुकयाचा गोंधळ विठ्ठल. म्हणून महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. लग्नाच्या पुरी असल्या तर देऊन टाका बघा. पोरग दूध डेअरी धंदा करते, गॅरेज आहे, सायकल दुकान आहे, किराणा आहे, नोकऱ्या कुठल्या आणायच्या. आणि आता बामणाकडे जाताना पुरीची पत्रिका नेऊ नका, तिची आईची न्या. पोरिसांच्या आयाच लग्न होऊ दे नाही त्या, म्हणून करता. मुली द्या बघा. महिला मंडळ दुसरी एक विनंती आहे. कुत्रा आलं कीर्तन म्हणलं की कुत्रं येतंच. लोकांनी म्हणून ये तुझ्या कीर्तनाला कुत्रं त्रास असते का विठ्ठल. महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे. नवीन सून आली तिला किल्ल्या छल्ला देऊन टाका. आणि सरळ इथं सप्त्याला पारायणाला या. नव्या सुनाच्या अंगावर किल्ल्या छल्ला फेकला ती सून मरस्तोर माहेरला जात नाही. 40 वर्ष झालं आमची बायको माहेरला जात नाही. तिकडं खराटा फिरलाय म्हणून नवं. मी तिला सांभाळाय तेवढं हो. मी या 75 वयामध्ये 2च गोष्टी केल्या. एक बायको सांभाळली, दुसरी भक्ती. पुढे भक्तीने धरले हाती बाबा ममतानीची अहंकार गुरु वचनी फुटले पहाट. गुरु वचने फुटले पहाट. भक्ती भेटली बरवंता. माता भक्ती भेटली बरवंता. तिने मार्ग लाविला तो कटला. तिने मार्ग लाविला तो कटला. नामदेव महाराज रेणापूरकर फार श्रीमंत केलं मला तुम्ही. रोज 60-70 फोन आहेत बघा. गिरी महाराज या. मुंबई आहे, ठाणे आहे, अमळनेर आहे, धुळा आहे, सगळ्या भागात, वराड कराड सगळ्या भागात. उद्यात आणि साताऱ्याला जायचं आहे, मसवड. हा फार म्हणून करता. बाबा म्हणतानिशी अंग करतात. गुरु वचनी फुटली पाठ. हा सगळीकडे काय झाले, सगळीकडे फोन. ब्राह्मण, जोशी, भट, पुजारी, चौकदार सगळ्याचे फोन आले. लोकांवर टीका करून येऊ. कीर्तन म्हणजे टीका करण्याचं साधन नव्हतं. त्याच्यातले जे गुणदोष आहेत निवडावे दोष तरीच करावा उपदेश. निर्द्वंद निशंक विचरितामही आणि सुखानंद हृदयी स्थिर. आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंद जंग आनंद. जीवनामध्ये तो आनंद मिळवा, जे सुख मिळवा. 2 तास तुम्ही बसता. मी काय तुम्हाला पैसे दिलेत नाही. थंडी आहे, सगळ्यांनी कापडं काढली बघा अंगावरली विठ्ठल. दे जावा त्वाराहू पांडुरंगी जोडला. है नाही म्हणून करता देवाचं नाव घेण्याकरता. इथलं तरुण मंडळ, इथली वयस्कर माणसं, इथलं भजनी मंडळ, पेटीवाला
पकवाजा, अन्नदाते, वर्गणीदार. तुम्हाला एक सांगतो, भक्तिवर्गामध्ये वर्गणी पुकाराची वेळ आणून विठ्ठल विठ्ठल अवस्था शिवावी. मागण्याच्या मागो देवा, मागण्याचे मागो देवा, मागण्याचे मागो देवा, मागण्याचे मागो देवा. करू भक्ती त्यांची सेवा, करू भक्ती त्यांची सेवा. मागण्याचे मागो देवा, मागण्याचे मागो देवा. करू भक्ती त्यांची सेवा, करू भक्ती त्यांची सेवा. मागण्याचे मागो देवा, मागण्याचे मागो देवा. रूपी जडले दोचनन पायी स्थिरावले मन. हा देवावा हरपला तुझं पाहता देवा, तुला पाहिल्यावर आनंद वाटा. असा भगवान परमात्माचं विटीवर आहे. त्याच्यासमोर माझं वारकरी आहेत, पंढरपुरीची भीमातटी, सुंदर मनोहर गोमटी. हा घर लक्षात घ्या. राष्ट्रकूट राजा 6व्या शतकामध्ये होऊन गेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा वेरूळला अशा काही सुंदर मूर्ती बांधल्या राष्ट्रकूट राजाने. कशासाठी? बायकोच्या आठवणीसाठी. हो कळलं का? बायकोच्या आठवणीसाठी. देर आर मोर अँड मोर स्टॅच्यू इन अजिंठा वेरूळ. खूप 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 मूर्ती आहेत देखणे अजिंठा वेरूळ. शहाजहान राजा मुसलमानाचा होता आणि आपल्या बायकोसाठी, मुमताजसाठी, बेगमसाठी असा काय ताजमहाल बांधला यमुनेच्या काठी आग्र्याला. यमुनेच्या काठी आग्र्याला असा काय ताजमहाल बांधला, पुन्हा इमारत होणे नाही. ह्याला म्हणते ती बायकोची आठवण. आपलं यागळा आहे, आपलं घरकुल सुद्धा नीट नाही. संडास फाकली आलं, पत्र पडायला आलं, दरवाज्यात शेळ्या, घरावर कोंबड्या, दरवाज्यात ती काळी भंगार बायको. म्हणजे पांडुरंगाचं वर्णन केले. महाद्वारी वैष्णव जोनू, पूजा सामुग्री घेऊन, पूजा सामुग्री घेऊन आले जावे तयाचे दर्शन, आले जावे तयाचे दर्शन. बंदीजन करतती, बंदीजन करतती, महाद्वारी वैष्णव जन, महाद्वारी वैष्णव जन, महाद्वारी वैष्णव जन, महाद्वारी वैष्णव जन. पूजा सामुग्री घेऊन आले जावे तयाची दर्शन. बंदीजन करतती, महाद्वारी वैष्णव जन, पूजा सामुग्री घेऊन आले जावे तयाची दर्शन. बंदीजन देवाला बायका 16,108, तर द्रौपदीला दासी होत्या 48,324. काय द्रौपदी, द्रुपदराजा किती श्रीमंत होता आहे की नाही? 48,324 दासी द्रौपदीच्या होत्या, तरी सुद्धा वनवास पत्करावा लागला. तुम्ही काय सोडलंय? देवानं दिलेलं धन सोडलं, वाडा सोडला, शेत सोडलं,
नोकरी सोडली आणि पंढरपूरला आला. तुम्ही काय त्याग केलाय? त्यागाचाही त्याग करावा. एक वारकरी आळंदीला दिंडीत पालतं पडलं आणि सगळी लोक तुडवून गेली. म्हातारा माणूस. दुसरा वारकरी गेला, त्याला उठवलं. मातीत बसायला कशाला आला म्हणला? अवसन ना फिवसन, घरात बसा येत नाही का म्हणला. हा, तुडवून गेली वारकरी. पण तू पालता का पडला? त्या वारकऱ्याचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. ती वारकरी म्हणला, मी पालतं का पडलो? माझ्या पिशवीत लंगडा कृष्ण आहे, त्याचा एक पाय मोडलाय. लोकांनी जर पाय दिला आणि दुसरा पाय मोडला, माझ्या देवानं रांगाव कसं? म्हणून मी त्या पिशवीवर पालतं पडलो. जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जाणे भक्तीचा कॅमेराबद्दल जिव्हाळा आहे, पेटीवाल्याला पेटीबद्दल जिव्हाळा आहे, पकवाजाला पकवाजाबद्दल जिव्हाळा आहे, गाणाराला गात्याबद्दल ज्ञानेश्वरीबद्दल जिव्हाळा आहे. एक सांगतो, बाकीचं भजन नसावं, काकडा असावा. काकडा हा अर्थपूर्ण आहे. हां, तो खूप बरा देवाला सांगतात. कागा गुणवंत केला दोष जाण्यासाठी,